सर्वांना नमस्कार। अशोक एज्युकेशन सोसायटी अशोकनगर द्वारा संचालित श्री कान्होजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय अंजन सिंगी द्वारा आयोजित व्यक्तिमत्व विकास स्पर्धा परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आज या कार्यशाळेमध्ये आज जवळपास 19वा दिवस आज आहे की सतत ही कार्यशाळा चालत आलेली आहे। तर आजच्या या कार्यशाळेला सुरुवात करत आहोत। तर आजचे व्याख्याते म्हणून आपल्याला लाभलेले आहेत प्राध्यापक अतुलजी ठाकरे सर। तर आपण असं म्हणू शकतो की माणसं ही झाडांच्या अवयवासारखी असतात, काही फांदीसारखी जास्त जोर दिला की तुटणारी, काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी, काही काट्यांसारखी सोबत राहून टोचत राहणारी आणि काही मुळासारखी असतात जी न दिसता सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी असतात। अशातलं अलौकिक असं व्यक्तिमत्व, मुळासारखं शेवटपर्यंत साथ देणारं आज प्राध्यापक अतुलजी ठाकरे सर आपल्याशी वेबिनारद्वारे मार्गदर्शन करणार आहेत। सर श्री कान्होजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय येथे गेली 22 वर्षापासून इंग्रजी विषय शिकवतात। सरांचं MA इंग्रजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विषयामध्ये झालेलं आहे। सोबतच त्यांचं BEd आणि LLB सुद्धा झालेलं आहे। सरांवर असं म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। सरांचे वडील रामदासजी ठाकरे, स्वर्गीय रामदासजी ठाकरे हे भारत शिक्षण संस्थेमध्ये प्राचार्य होते आणि सरांवर लहानपणापासूनच शिक्षक संस्कार हे त्यांनी रुजवलेले आहेत। हे आपल्याला त्यांच्या बोलण्यावरून, वागण्यावरून आपल्याला दिसून येतातच। सर एक आदर्श शिक्षक आहेत व उपक्रमशील असे शिक्षक आहेत। त्यासोबतच अमरावती जिल्हा विजुक्ता सहसचिव कार्यभार सुद्धा सर सांभाळत आहेत। सरांचा स्वभाव मात्र रोखठोक आहे। सरांना एखादी गोष्ट जर नाही आवडली तर सर ताबडतोब त्या गोष्टीला नकार देतात। यासोबतच सरांनी आपलं काम करत असताना ग्रामपंचायत, गाव आणि आजूबाजूच्या परिसरातील 25 गावांच्या लोकांना शाळेशी कनेक्ट केलेलं आहे। सरांचे स्वच्छता अभियान असेल, गुरुदेव सेवा मंडळ रॅली असेल, विविध उपक्रम, व्याख्यानं असेल, सरांची वर्षभर सुरू असतात। सरांनी एक बीज बँक सुरू केलेली आहे। 5वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून ते वेगवेगळ्या फळांची बीज जमा करतात आणि ती बीज जमा केल्यानंतर पावसाळ्यामध्ये ते बीज ती मुलांच्या हातातून डोंगरांवर, वेगवेगळ्या रस्त्यांच्या कडेला, शाळेच्या परिसरामध्ये ते लावून घेतात। अशा प्रकारचं बहुआयामी असं व्यक्तिमत्व, कितीही सांगितलं तरी त्यांच्याबद्दल कमीच असेल, असे सुमधुर वाणीद्वारे आज आपल्याला त्यांच्याद्वारे ऐकायला मिळणार आहे। तर मी अधिक वेळ न घेता आमंत्रित करतो सन्माननीय प्राध्यापक श्री अतुलजी ठाकरे सर यांना। सन्माननीय अतुलजी ठाकरे सर। नमस्कार सर, धन्यवाद। खूप मोठा परिचय तुम्ही माझा करून दिला। मी या एवढ्या मोठ्या परिचयाचा पात्र आहे की नाही मला माहिती नाही, परंतु आपला कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी आपल्या वेबिनारला जुळलेल्या सगळ्या मान्यवरांना मी नमस्कार करतो आणि माझे जे विद्यार्थी या कार्यक्रमाला जुळलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना थोडस एक गोष्ट मी सांगू इच्छितो की तुम्ही तुमचे माईक आणि कॅमेरे चालू करा। तुमचे माईक आणि कॅमेरे चालू करा। फक्त ज्यांच्या मागे जास्त आवाज आहे त्यांनी चालू करू नका, पण बाकीच्यांनी चालू करा। मागच्या वर्षीपासून आता शिक्षक म्हटला की तो विद्यार्थ्यांमध्ये राहतो आणि मागच्या वर्षीपासून आम्ही तुमच्यापासून दूर आहोत। आता हा एक संधी प्राप्त झाली मला तुमच्या सोबत राहण्याची, तुमच्या सोबत बोलण्याची। असं वाटायला लागलं पाहिजे की मी क्लास घेतोय। ठीक आहे, तर आता मी जे सांगतो ते करायचं आहे। काय आपल्याला टाळ्या वाजवायच्या आहे, पण टाळ्या वाजवत असताना तोंडातनं आवाज निघायला नको। फक्त टाळ्या वाजल्या पाहिजे आणि त्याही एका शिस्तीत वाजल्या पाहिजे। तर वाजवा बरं टाळ्या। 1 2 3 करा टाळ्या वाजवायला सुरुवात। येस, आवाज यायला पाहिजे चांगला। हा,
व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता तुम्ही आपले माईक बंद करू शकता. येस येस येस, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता ह्या टाळ्या मी का वाजवायला लावल्या लक्षात घ्या. आता टाळ्या वाजवल्यानं कोरोना जातो का हे मला माहिती नाही, परंतु टाळ्या वाजवल्यानं मात्र सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होते. तर ती सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण करण्याची पहिली पायरी म्हणजे या टाळ्या आपण वाजवलेल्या आहेत. आता यानंतर मी माझा जो काही विषय आहे त्या विषयाकडे वळतो. साधा सुद्धा विषय आहे, आपल्याशी रोजच्या दैनंदिन जीवनाशी जुळलेला विषय आहे. अशा विषयाला आणि माझ्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. ज्या मातेनं स्वराज्याचे छत्रपती घडवले त्या राजमाता जिजाऊ मस्तक आणि मनगटाच्या जोरावर विशाल साम्राज्य उभे करणारे छत्रपती शिवाजी महाराज, मरणापेक्षा स्वाभिमान मोठा आहे हे आपल्या बलिदानातून सिद्ध करणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्ञानाचं विद्यापीठ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले या आणि अशा सर्व ज्ञानवंत व कर्तृत्ववान महान आत्म्यांना वंदन करतो. श्री कान्होजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिंगी यांनी आयोजित केलेल्या या व्यक्तिमत्व विकास व स्पर्धा परीक्षा कार्यशाळेच्या निमित्तानं मित्र हो आपण आज भेटतो आहोत. तर या कार्यशाळेमध्ये आमच्या व्यवस्थापकीय अधिकारी प्राध्यापिका डॉक्टर सुलभा कडू मॅडम यांच्या आदेशावरून मला आज तुमच्या समोर यावं लागलं. तसं मला तुमच्या समोर यायची इच्छा होतीच, परंतु त्यांनी जी प्रेरणा मला दिली त्याच्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे. तर माझा विषय आहे की शिक्षण आदर्श जीवनाचा आधारस्तंभ. आता शिक्षण म्हटलं की आपल्या मनात अनेक अनेक विचार व्यक्त होतात. शिक्षणात या संकल्पनेचा अर्थ आपण आपल्या पद्धतीनं घेतो, परंतु जगातल्या शास्त्रज्ञांना शिक्षण या संकल्पनेचा अर्थ काय अपेक्षित आहे हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. थॉमस हसले म्हणतो की सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण होय. सर्वांग सुंदर जीवन जगण्याची तयारी म्हणजे शिक्षण होय. रोबेल म्हणतो की मनुष्याच्या अंतर्गत शक्ती बाहेर आणून त्यांचा विकास साधने म्हणजे शिक्षण होय. प्रोबेलची व्याख्या मनुष्याच्या म्हणजे शिक्षण काही आपल्याला वेगळं देतं असं प्रोबेलला म्हणायचं नाहीये. तर प्रोबेलला हे म्हणायचं आहे की जन्मजात आपल्यामध्ये काही शक्ती आहे आणि त्या शक्तींना बाहेर आणून त्यांचा विकास घडून आणणे म्हणजे शिक्षण आहे. स्पेन्सर त्याही पुढे जाऊन काय म्हणतो तर मनुष्याला शीलवान बनवणे म्हणजे शिक्षण आहे. जागतिक विचारवंतांच्या या शिक्षणाविषयीच्या व्याख्या मी आपल्या समोर सांगितल्या. मित्र हो, जगाचा विचार करत असताना आपण ज्या देशामध्ये जन्माला आलो तो म्हणजे भारत, आणि त्या भारताविषयी जर तुम्हाला सांगायचं झालं तर मला नक्की असं वाटतं की आपण स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे की भारतासारख्या जगामध्ये आज आपण जन्माला आलो. कारण जगातील मोठमोठे विद्वान, आज ज्या विद्वानांना जग मानतं ते विद्वान भारताच्या भूमीत जन्माला आले. त्यातलेच एक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाविषयी काय सांगितलं बरं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर शिक्षणाला वाघिणीचं दूध म्हटलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे शिक्षण आपल्यामध्ये काय देतं तर एक प्रकारची शक्ती, ताकद प्रदान करतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं आहे. तर मित्र, ह्या झाल्या सगळ्या विद्वानांच्या व्याख्या शिक्षणाच्या. पण आपल्या व्याख्या काय आहेत? आपण शिक्षण कशाला म्हणतो? शिक्षण म्हणजे काय हे आपल्या मतानुसार काय त्याचा नेमका अर्थ आहे हेही समजून घेणं गरजेचं आहे. मित्र, आपण शिक्षणाकडे पाहत असताना 10वी 12वी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डिग्री, सर्टिफिकेट आली, समजा एखादी नोकरी त्या भरोशावर लागली की आपण समजतो की हा खूप शिकला. एखादा विद्यार्थी म्हणतो की बाबा रे, मी पोस्ट ग्रॅज्युएट झालो, खूप अभ्यास केला, आता पुस्तक ठेवून देणार, आता त्या पुस्तकाकडे पाहणार नाही, खूप शिकलो मी. याला शिक्षण म्हणायचं का? निश्चितच नाही.
मित्र हो, हे शिक्षण असूच शकत नाही. कारण शिक्षण हे काही चार भिंतीच्या आडच मिळतं असं नव्हे. ठीक आहे, औपचारिक शिक्षणाच्या माध्यमातून, शाळांच्या माध्यमातून आपल्याला औपचारिक शिक्षण मिळतं. पण माणसाचं शिक्षण हे जन्मापासून मरेपर्यंत, म्हणजे मरताच्या शेवटच्या क्षणात देखील आपण शिक्षण घेत असतो. म्हणजे शिक्षण ही सातत्यानं आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. जोपर्यंत आपण मिळवलेल्या ज्ञानाचे प्रतिबिंब आपल्या वर्तनात, वागण्या बोलण्यात दिसत नाही, मिळवलेल्या ज्ञानाचा वापर जोपर्यंत आपण आपल्या व्यावहारिक जीवनात करू शकत नाही, तोपर्यंत आपण खरे शिक्षित झालो किंवा खऱ्या प्रकारचं ज्ञान मिळवलो हे ठरवू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मजात काही गुण असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठलाही व्यक्ती देवानं असा कुठलाही व्यक्ती असा जन्माला घातलेला नाही की जो ज्याला काहीच येत नाही. प्रत्येक व्यक्ती हा त्याच्यामध्ये काही ना काही जन्मजात गुण असतात. ते जन्मजात गुण आपल्याला ओळखता आले पाहिजे. म्हणजेच आपल्यामध्ये काय आहे हे जर आपल्याला ओळखता आलं तर आपण त्या गुणांचा आणखी विकास करू शकतो. आता एकाच वर्गामध्ये शिकणारे विद्यार्थी, एकच शिक्षक त्यांना शिकवतो, एकाच वर्गात ते शिकतात, एकाच ठिकाणी अभ्यास करतात. त्यातला एखादा व्यक्ती महान तत्वज्ञानी बनतो, तर त्यातला दुसरा गुंड बनतो. तिसरा एखादा सर्वसामान्य जीवन जगतो, तर त्यातला चौथा कर्तृत्वाच्या जोरावर जगात प्रसिद्ध होतो. म्हणजे शिक्षक तोच, शाळा तीच, शिकवणारे तेच, शिकवलं ते पुस्तक तेच, पण घेतलं प्रत्येकाने वेगवेगळं असतं. म्हणून शिक्षण मिळवत असताना शाळा आपल्याला काय देते, तर शाळा आपल्याला विचार, म्हणजे चांगला विचार आपण कसा करावा याविषयीचं ज्ञान देते. शाळेच्या माध्यमातून आपल्याला चांगला विचार कसा करता येईल, कशातलं चांगलं काढता येईल हे शोधण्याचा प्रयत्न आपण शाळेत शिकलेल्या ज्ञानाच्या माध्यमातून करू शकतो. मित्र, आपलं शिक्षण, शाळा हा एकच घटक आहे. शाळा म्हणजे सगळे घटक नाही, तर शाळेतच आपण सगळ्या प्रकारचं शिक्षण घेऊ शकतो असं नव्हे. तर शाळा हा एक घटक आहे. त्यानंतर समाज आहे, त्यानंतर शेजारी पाजारी आहेत, त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि महत्वाचा घटक आहे मित्र. आपल्याला आपल्या शिक्षणामध्ये किंवा आपल्याला शिक्षित करण्यामध्ये महत्वाची भूमिका जर कोणी बजावत असेल तर तो असतो मित्र. म्हणून मित्र करत असताना हा मित्र आपण खरंच त्याच्यातले गुण तपासून केला पाहिजे. बऱ्याचदा आपण मित्र करत असताना वाहवत जातो, मित्रासोबत वाहवत जातो, परंतु चुकीचं आहे. मित्र कसा असावा, अनंत राऊत यांची एक कविता आहे, त्या कवितेमध्ये ऋषिकेश रिकामे नावाचा एक गायक आहे, गरीब घरचा मुलगा आहे, तुम्ही ऐकलं असेल त्याचं गाणं. अतिशय सुंदर आवाज आहे, पण त्या आवाजाचं आवाजाचं सादरीकरण करण्यासाठी अनेक माध्यमे आज उपलब्ध आहेत. तुमच्यामध्ये असणाऱ्या कलांचं सादरीकरण करण्यासाठी अनेक माध्यमे तुमच्या समोर आज हात जोडून उभी आहेत. आमच्या काळात असं नव्हतं, पण त्या ऋषिकेश रिकामीने या माध्यमांचा वापर करून सुंदर, त्याचा आवाज किती सुंदर आहे, आज अख्ख्या महाराष्ट्रात गाजतोय. तर त्यानंच गायलेलं अनंत राऊत यांची कविता आहे. मित्राविषयी काय म्हणतो अनंत राऊत पहा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा. मित्र कसा असला पाहिजे, आरशासारखा असला पाहिजे. मित्र, अनेक मित्र या जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र आपल्याला भेटतात. आपण त्यांच्याशी सुसंवाद साधतो, त्यांच्याशी चांगले क्षण आपल्या जीवनातले घालवत असतो. परंतु त्यातले काही मित्र फार वाईट प्रवृत्तीचे असतात. नुसत्या कागदांच्या नोटासाठी ते बेईमानी देखील करतात. असे बेईमान लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. ज्याला बेईमान लोक ओळखता आली ना, तो जगात कधीच अयशस्वी होऊ शकत नाही. म्हणून अशा बेईमान लोकांपासून आपण सावध राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मी पुन्हा उदाहरण इथे देईल.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय उद्वेगाने एका ठिकाणी म्हणतात की मला शिकलेल्या लोकांनी फसवलं. म्हणजे शिक्षण वाईट आहे का? नाही. तर त्या शिक्षणाचा खरा अर्थ या लोकांनी समजून घेतला नाही आणि म्हणून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महान व्यक्तीच्या भावना दुखावल्या. तर खूप शिक्षित असलेला माणूस खूप चांगला असेल जरुरी नाही. त्याचे विचार जर चांगले असतील मग तो शिकला असो अथवा नसो, पण त्याचे विचार जर चांगले असतील तर तो आपल्याला चांगली दिशा दाखवण्याचा प्रयत्न निश्चितच करेल. मित्र, प्रामाणिकपणा हा फार महत्वाचा गुण आहे. आपल्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे, कारण बेईमानीची धग 350 वर्षानंतर आजही आपण भोगतो. आपले दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत जी बेईमानी झाली, त्या बेईमानीमुळे त्यात त्यांचा अंत झाला. जर संभाजी महाराज यांच्यासोबत अशा प्रकारची बेईमानी झाली नसती आणि जर आपण संभाजी महाराजांना मुकलो नसतो, किमान 15-20 वर्ष जरी संभाजी महाराज जिवंत राहिले असते, तर मी तुम्हाला निश्चित सांगतो, इंग्रज, डच, फ्रेंच, पोर्तुगीज काय जगातली कुठलीच ताकद भारताकडे डोळावर करून देखील पाहू शकली नसती. मोगल, निजाम, आदिलशाह हे तर काहीच नाही, परंतु या बेईमानीनं 350 वर्ष आपल्याला छळलेलं आहे. आणि जर ती बेईमानी त्यावेळी झाली नसती तर कदाचित आज आपलं वर्तमान हे फार वेगळं राहिलं असतं. म्हणून बेईमानी हे कुणी एकाचं नुकसान करत नाही मित्र, तर बेईमानी हे अख्ख्या पिढीचं नुकसान करत. म्हणून अशा बेईमानापासून सावध राहा आणि आपण बेईमानी करू नका, कारण इमान फार महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे प्रयत्नांमध्ये सातत्य असलं पाहिजे. जी काही गोष्ट आपण करतोय, ज्या कशासाठी आपण प्रयत्न करतोय, त्या प्रयत्नांमध्ये सातत्य असलं पाहिजे, त्यात निरंतरता असली पाहिजे. असं म्हणतात की लहरों से डरकर नैया पार नहीं होती. फार सुंदर कविता आहे होई. लहरों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करत राहिले पाहिजे. मी त्या दिवशीच्या एका व्याख्यानामध्ये एक सुंदर वाक्य ऐकलं, माझ्या मनात कोरलं गेलं की धावायला शिका, धावता येत नसेल तर चाला, चालता येत नसेल तर रांगा, आणि रांगता येत नसेल तर हातपाय तरी हलवत ठेवा. प्रयत्न करतच राहिलं पाहिजे, प्रयत्न करतच राहिलं पाहिजे. यश अपयश येतील जातील, यश आणि अपयश ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मित्र. परंतु ते मिळवण्यासाठी, यश मिळो अथवा अपयश मिळो, ते मिळवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न फार महत्वाचे आहेत. ते प्रयत्न जर तुमचे प्रामाणिक नसतील तर ते यशही तुम्हाला योग्य आनंद देऊ शकत नाही. तुमचे प्रयत्न प्रामाणिक लागतील. जर प्रयत्न प्रामाणिक असेल तर यश येवो का अपयश येवो, यशाची किंवा अपयशाची तमा बाळगणे काही गरज नाही. एक कवी छान म्हणतो इथे की जगलास तर असा जग की कुणालाही हेवा वाटावा. जगलास तर असा जग की कुणालाही हेवा वाटावा, मग हरलास तरी हरकत नाही, पण तुझा पराक्रम नवा वाटावा. जगलास तर असा जग की कुणालाही हेवा वाटावा, मग हरलास तरी हरकत नाही, पण तुझा पराक्रम मात्र नवा वाटावा. तर ज्ञान मिळवत असताना, जीवन जगत असताना अनेक सारे घटक आहेत, जे घटक आपल्याला ज्ञान देण्याचं काम करतात. हे व्यासपीठ आहे. नुसतं कॉलेजमध्ये गेलो, शाळेत गेलो, तिथं शिकलो, सरनं सांगितलं नाही. ते अनेक घटकांपैकी एक घटक आहे. शाळा अनेक घटकांपैकी एक घटक आहे. आपण प्रत्येक क्षणाला शिकत असतो. अनुभवासारखा गुरु नाही, अनुभवासारखा गुरु नाही. अनुभव आपल्याला जीवनाचे जे अनुभव आहेत ते आपल्याला खूप ज्ञान देत असतात, खूप खूप काही शिकवत असतात.
परंतु प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी जर आपण अनुभव घ्यायला बसलो तर मला वाटते की आपलं जीवन जगण्याचंच राहून जाईल. आपलं जीवन जगण्याचं राहून जाईल. आपण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत बसू आणि शिकण्यासाठी दुसऱ्याच्या अनुभवाचा वापर करा ना. उदाहरण देतो मी. एखादा व्यक्ती खूप दारू प्यालेला आहे आणि तो रस्त्यानं आपल्या समोरून चाललेला आहे. चालता चालता तो इकडे तिकडे फिरतोय. कधी सायकल वाल्याच्या अंगावर जातोय, कधी गाडीवाल्याच्या अंगावर जातोय आणि असं करता करता एक वेळ अशी येते की मोठं गटार असते, त्या गटारात धाडकन जाऊन पडतोय. आता तिथं पडल्यानंतर त्याच्याकडून उठणंही होत नाही, त्याच्या बाहेरही निघता येत नाही. हे पाहतोय ना आपण. बघा ना त्या प्रसंगाकडे. थोडा विचार करा ना त्या प्रसंगाकडे बघून. डोळसपणे त्या प्रसंगाकडे बघा आणि बघा काय होतंय ते. काय शिकता येतं आपल्याला त्याच्यापासून. आपल्याला हे शिकता येतं की दारू पिणं वाईट आहे. दारू जर पिलं तर अशी गत होते आणि मग एकदा का माणूस गटारात पडला की मग पुन्हा तो उठून उभा होऊ शकत नाही. त्याची नजर एकदा का खाली झुकली तर ती नजर पुन्हा वर करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये निर्माण होत नाही, हे आपण समजून घेतो. एखाद्या रेल्वे फलाटावर आपण पाहतो बऱ्याचदा एखादा माणूस केअरलेसली आपले पैशाचं पॉकेट मागच्या खिशात ठेवून देतो आणि सामान घेऊन गर्दीतून निघून जातो. त्याच्याच मागे एखादा पिक पॉकेटर असतो. तो अलगदपणे त्याच्या खिशातलं पॉकेट काढतो. त्याच्या मागे एक पोलीस अधिकारी असतो. तो त्याचं कॉलर पकडतो, त्याच्याकडनं ते पॉकेट घेतो, ते पॉकेट त्या मूळ मालकाकडे परत देतो आणि त्या पिक पॉकेटरला आता काय सत्कार करणार तुम्हाला माहिती आहे. चांगला ठोकतो सगळ्यांच्या समोर त्या रेल्वे फलाटावर. आता हे जर तुम्ही प्रसंग पाहत असाल, तुम्ही जर तिथे उपस्थित असाल आणि तो प्रसंग तुम्ही जर पाहत असाल तर त्या प्रसंगापासून शिकणारे वेगवेगळे असतील. त्या प्रसंगापासून शिकत असणारे किंवा शिकणारे वेगवेगळ्या पद्धतीने शिकतील. कारण तुमचे विचार कसे आहे त्यानुसार तुम्ही त्या प्रसंगाकडे पाहाल. उदाहरणच घ्यायचं झालं तरी एखादा विचार करेल की बाबा रे, गर्दीतून जाताना आपल्या वस्तू सांभाळून ठेवल्या पाहिजे व्यवस्थित आणि आपण अलर्ट राहिलं पाहिजे की आपलं पॉकेट एखादा कोणी काढतोय तरी आपल्याला कळत नाही हे काय. आपण अलर्ट राहिलं पाहिजे. हे एखादा व्यक्ती शिकेल या प्रसंगातून. एखादा व्यक्ती या प्रसंगातून असं शिकेल की पॉकेट मारणं चुकीचं आहे, वाईट आहे, दुसऱ्याच्या वस्तू घेणं चुकीचं आहे, खूप मार खावा लागतो, सगळ्या लोकांसमोर बदनामी होते. एखादा व्यक्ती असं शिकेल की पॉकेट मारताना मागे पुढे पाहायला पाहिजे, पोलीस तिथे असणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे, नाही तर पोलीस पकडतात आणि मारतात. कळतंय ना. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या विचारानुसार त्या प्रसंगाकडे पाहणार आहे. मग हे विचार कसे विकसित करायचे, चांगले विचार कसे विकसित होतील, हाही प्रश्न आहे. तर चांगले विचार विकसित होण्याच्या काही पायऱ्या आहेत, काही मार्ग आहेत. पहिला मार्ग, स्वतःला ओळखला आपण. स्वतःला ओळखा, स्वतःतले गुण ओळखा, आपल्या शक्तीस्थळ बलस्थानं आपली काय आहेत ते ओळखा. पहा, त्या अनुषंगानं त्या बलस्थानांचा विकास कसा करता येईल याचा विचार करा. मग त्याप्रमाणे तसे मित्र जोडा, चांगले मित्र जोडा, त्यांच्या ज्ञानाचा वापर करा, त्यांच्या सहवासाचा चांगल्यात चांगला वापर करा. तुम्हाला माहिती आहे एकावर एक 11 होतात. एकावर एक 11 होतात. जेव्हा दोन डोकी एका ठिकाणी बसून विचार करतात तेव्हा 11 लोक जेवढा विचार एकट्यात करतील तेवढा विचार हे दोघच लोक करू शकतात. म्हणून एकावर एक 11 होतात. तर तुमचा मित्र जर तुम्हाला चांगला मित्र भेटला तर त्याच्याशी चांगल्या चर्चा करा, चांगल्या साधक बाधक गोष्टीवर चर्चा करा. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे तुमचा सगळ्यात चांगला गुरु म्हणजे पुस्तक. चांगली पुस्तकं निवडा, चांगली पुस्तकं वाचायला शिका. मग ही चांगली पुस्तकं कुठे मिळणार हो सर? तुमच्या शाळा आहेत ना, तुमचे कॉलेजेस आहेत ना, त्या शाळा कॉलेजमध्ये तुमचे शिक्षक प्राध्यापक आहेत ना, त्यांच्या संपर्कात राहा. त्यातला एखादा प्राध्यापक तरी व्यासंगी असेल, एखादा शिक्षक तरी व्यासंगी असेल, तो वाचत असेल
सतत त्याच्या वाचनात चांगल्या गोष्टी येत असेल, आपण जर ओळखायला शिकलो, स्वतःला ओळखायला शिकलो, तर इतरांना ओळखायला आपल्याला वेळ लागत नाही. आपण करतो नेमकं उलट. आपण इतरांना ओळखण्यातच आपली सगळी एनर्जी वाया घालतो. तो असा, तो तसा, तो तसा. त्याला जर विचारलं की अरे बाबा तू कसा, फक्त 5 वाक्य सांग स्वतःविषयी, तर त्याला सांगता येणार नाही. पण त्याला जर विचारलं की अमक्याविषयी सांग बरं, सांग बरं ठाकरे सर कसे आहे, तर ठाकरे सरच्या जेवढ्या उणिवा आहे त्या तुम्ही अर्धा घंटा सांगत सुद्धा अशी आहे, तशी आहे, तशी आहे, तशी आहे. येस. पण तुम्हाला जर विचारलं की सांगा बरं स्वतःविषयी फक्त 5 वाक्य सांग, तरी तुम्हाला अर्धा घंटा विचार करावा लागेल. कारण आपण स्वतःला ओळखतच नाही. आपण स्वतःकडे पाहतच नाही. तर स्वतःला ओळखा, स्वतःकडे पहा, स्वतःतली बलस्थानं शोधा. आणि ते बलस्थानं एकदा का आपल्याला सापडली तर अर्धी जीत आपली झाली लक्षात घ्या. आणि मग प्रयत्नांना लागा. त्या बलस्थानांचा विकास कसा करता येईल यासाठी प्रयत्न करा. मी सांगितलं तुम्हाला त्यासाठी शेजारी, पाजारी, चांगले लोक, शिक्षक, मित्र या सगळ्यांच्या संपर्कात या. चांगले लोक जोडा. हे झालं की त्याच्यानंतर काय करा तुम्ही? पुस्तकं, चांगली पुस्तकं शोधा. चांगल्या पुस्तकांची एकदा का तुम्हाला लाईन लागली, एक एक विचार तुमचा विकसित झाला, डेव्हलप झाला, की मग सुरुवात थोडीशी तुम्हाला काही लोकांचा आधार घ्यावा लागेल की पुस्तकं कोणती वाचली पाहिजे, कशी वाचली पाहिजे. नंतर काय होतं माहिती आहे की चांगल्या, मी पहिलेच सांगितलं तुम्हाला की भारत देशामध्ये तुम्ही जन्माला आलात, हे सगळ्यात मोठं नशीब आहे तुमचं. तुम्हाला इथे जेवढ्या वाईट प्रवृत्ती दिसतात ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं चांगले लोक या देशात आहेत. म्हणून जगातले लोक भारताचं नाव घेतात. तर तुमच्या अवतीभोवती तुम्ही जेव्हा डोळसपणे पाहायला जाल, जेव्हा तुमचा विचार चांगला असेल, तेव्हा चांगले लोक आपोआप तुम्हाला जुळायला येतील. आणि जेव्हा हे चांगले लोक तुम्हाला आपोआप जुळायला येतील, त्यांच्यातून चांगले पुस्तकाच्या चर्चा होतील आणि ती चांगली पुस्तकं तुम्ही वाचायला शिका. पुस्तकानं मस्तक सुधारतं. पुस्तकानं मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक मग पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही, चुकांना माफ करत नाही किंवा स्वतःच्या जीवनात चुका करत नाही. म्हणून पुस्तकासारखा मित्र नाही. तर या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण शिक्षण मिळवलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी शिक्षणाचा खरा अर्थ जर काही असेल, नोकरी मिळवणे, पैसा मिळवणे हे नव्हे. अनेक घाणेरडे व्यवसाय करणारे लोक देखील लाखो करोडो रुपये मिळवताना आपल्याला दिसतात. त्यांच्या जीवनाला अर्थ नाही. त्यांनी किती रुपये जमा करून ठेवले काही अर्थ नाही. त्यांच्या जीवनामध्ये किती आनंद आहे हे जास्त महत्वाचं. मी अनेक कुटुंब अशी पाहिली आहेत मित्रांनो, की ज्यांच्याकडे मोजायला वेळ नाही एवढा पैसा, एवढी संपत्ती आहे. परंतु त्या पैशाचा, त्या संपत्तीचा वापर त्यांना करता येत नाही. त्यांच्या जीवनामध्ये आनंद नावाची गोष्ट नाही. या उलट मी असे लोक पाहिलेले आहेत की ज्यांच्याकडे जेमतेम पैसा आहे, त्यांच्या गरजा, मूलभूत गरजा भागवेल एवढा पैसा त्यांच्याजवळ आहे, परंतु त्यांच्याजवळ आनंद भरभरून आहे. हा आनंद कधीही पैशाने विकत मिळत नाही. तो पैशाने विकत घेण्याचा प्रयत्न देखील करू नका. तर तो आनंद आपल्याला आपल्या विचारातून मिळतो, आपल्या स्वभावातून मिळतो, आपल्या वर्तनातून मिळतो. कारण आपण जर चांगले असलो, आपण जर आनंदी असलो, आपण जर इतरांना मदत करणारे असलो, तर आपल्या भोवती चांगल्या लोकांची गर्दी झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, आनंदी राहा, आनंद मिळवा. मी तुम्हाला जाता जाता एक उदाहरण सांगेन. आजपासून 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रातल्या सगळ्या पेपरची हेडलाईन होती, लता भगवान करे. तुम्हाला आठवते नाही आठवत मला माहिती नाही. तुमच्या वाचनात गेलं की नाही गेलं मला माहिती नाही. पण मी ते वाचलं. लता भगवान करे हेडलाईन होती. 65 वर्षाची म्हातारी, नऊवारी पातळ घातलेली, आणि त्या म्हातारीचा फ्रंट पेजवर एवढा मोठा फोटो होता. काय केलं होतं या म्हातारीने एवढं? या म्हातारीनं काहीच नाही. तिचा म्हातारा, तिचा नवरा, तिचा जीवनाचा साथीदार बारामतीच्या दवाखान्यात भरती होते आणि त्यांना जो आजारासाठी डायग्नोसिस करण्यासाठी काही टेस्ट करायच्या होत्या आणि त्यानंतर त्या आजारावरती
उपचार करायचे होते, त्यासाठी भरपूर पैसे लागणार होते. या पैशाची सोय या म्हातारीजवळ नव्हती. ती त्या पैसा तिला लागत होता आणि तो पैसा कुठून आणायचा या विचार ती करत होती. विचार करता करता तिच्या हातात एक पॉम्पलेट लागलं. दुसऱ्याच दिवशी बारामती मॅरेथॉन स्पर्धा होती. बारामतीला मॅरेथॉन स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये मोठं असं बक्षीस होतं. जे एवढ्या रुपयाचं ते बक्षीस होतं की तिला माहित होतं का हे पैसे जर मला भेटले तर माझ्या नवऱ्याचा इलाज आरामात होईल. बिलकुल कुठल्याही प्रकारची अडचण मला पैशाची भासणार नाही हे तिला माहित होतं. म्हणून ती म्हातारी 65 वर्षे वयाची म्हातारी मॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजकाकडे गेली आणि त्यांना तिने सांगितलं की मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. आता मला स्पर्धेत भाग घ्यायचा आहे असं जेव्हा त्या म्हातारीनं म्हटलं तेव्हा आयोजकांनी त्या म्हातारीकडे पाहिलं. पायात चप्पल नाही ज्या म्हातारीच्या, त्या म्हातारीकडे पाहिलं. म्हणे आजी कशाला तू विनाकारण असं करून घेत. ही म्हणे हे तरुण लोक आहेत तिथं, हे मॅरेथॉन स्पर्धेत धावणार आहेत. ती म्हणे मला भाग घ्यायचा आहे, मी तुमच्या पाया पडते पण मला भाग घेऊ द्या. ठीक आहे, आयोजकांचा नाईलाज झाला, त्यांनी भाग घ्यायला संधी दिली. म्हातारी त्या रिबनच्या समोर उभी राहिली. धावायला सुरुवात करणार प्रत्येक स्पर्धक त्या म्हातारीकडे पाहत होता, कारण बाकीचे ट्रॅक सूट आणि स्पोर्ट शू वगैरे सगळ्यात तयारीने आले होते. त्या म्हातारी जवळ पायात चपलाही नव्हत्या. स्पर्धा सुरू झाली. ती म्हातारी धाव 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 धावली. एवढी धावली, एवढ्या जीवाच्या आकांतानं धावली, थांबली फक्त शेवटची रिबीन येईल तेव्हा. मित्रहो, त्या वर्षीची बारामती मॅरेथॉन स्पर्धा जिंकणारी लता भगवानकरे होती. का जिंकली ती? तिला सवय होती का? ती रनर होती का? निश्चितच नाही. ती रनर नव्हती, तिला सवय पण नव्हती. तिला धावण्याची सवय पण नव्हती. पण तिच्या समोर आव्हान उभं होतं आणि त्या आव्हानाला तिनं त्याच ताकदीनं शह दिला होता. जिंकली होती आणि जिंकल्यानंतर तिला जे काही पैसे मिळाले त्या पैशामध्ये तिने तिच्या नवऱ्याचा इलाज केला. ज्या नवऱ्यासोबत तिनं आयुष्य काढलं त्या नवऱ्याला शेवटी मी मरू देणार नाही, उपचाराविना मरू देणार नाही, ही तिची जिद्द तिनं खरी करून दाखवली. मित्र, अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत, असे अनेक सारे प्रसंग आपल्या अवतीभोवती घडत असतात. या प्रसंगातून जे आपण शिक्षण घेत असतो ते शिक्षण जर आपण आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणलं तर एक आदर्श जीवन आपण जगू शकतो. जाता जाता फक्त एक कविता तुमच्यासाठी म्हणतो आणि थांबतो की विझलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे. जळेल झोपडी अशी आग ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी. अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. श्री कान्होजी बाबा कनिष्ठ महाविद्यालयाच्या या कार्यशाळेमध्ये मला आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली आणि त्याही पेक्षा आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपला फार ऋणी आहे. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद ठाकरे सर. आपण अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं आणि आपल्या मार्गदर्शनाने संपूर्ण विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आपण मोटिवेट केलं. निश्चितच आमच्या यशासाठी आपला खूप मोठा वाटा राहील.
त्यासोबतच आपण संभाजी महाराजांचे विचार आमच्यात पेरले, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आमच्यात पेरला, त्यासोबतच सर्व सकारात्मक पॉझिटिव्हिटी आमच्यात निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपण सांगितलं की मित्र हा आरशासारखा तयार करा, की तो कधीही आपल्याला संकटात आपल्याला काम पडेल. वाचा, वाचनाने मस्तक सुधारतं आपण सांगितलं. अशा अनेक गोष्टींनी आपण यशस्वीपणे आम्हाला या ठिकाणी उद्बोधन केलं. त्यासाठी मी आपल्या आयोजन समितीकडून खूप खूप धन्यवाद आणि आभार मानतो.